श्लोक 31. पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि शिरोतसामस्मि जाह्नवी. अर्थ: पावन करणाऱ्यात वायू, शस्त्रधाऱ्यांमध्ये राम, माशामध्ये जलचर प्राण्यांमध्ये मगर व नद्यांमध्ये गंगा नदी या भगवंताच्या विभूती आहेत, असे भगवान इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: शुद्ध अथवा पवित्र करणाऱ्या गोष्टींमध्ये वायू हा सर्वश्रेष्ठ आहे, तर शस्त्रधारी वीरांमध्ये श्रीराम हा सर्वश्रेष्ठ आहे. खरे तर श्रीराम हे भगवंताचाच अवतार आहेत, पण येथे श्रेष्ठत्व शस्त्र धारण करणाऱ्या लोकांच्या मधील आहे. म्हणून ज्ञानदेव याचे वर्णन करताना म्हणतात की रावणाचा वध करण्यासाठी श्रीरामाने स्वतःच धनुष्य होऊन युद्ध केले. ओवी अशी आहे: आपण या धनुष्य करूनी दुसरे, म्हणजे स्वतःच धनुष्य सुद्धा झाला, म्हणून श्रीरामाला विभूती असे म्हटले आहे. झष म्हणजे मत्स्य किंवा जलचर प्राणी. मगर, सुसर हे फक्त जलचर प्राणी नाहीत, परंतु ते पाण्यामध्ये त्यांचे बळ अधिक असते, म्हणून मगर ही भगवंताने आपली विभूती आहे असे सांगितले आहे. शिरोत म्हणजे प्रवाह, नदी. सर्व नद्यांमध्ये गंगा प्रसिद्ध नदी आहे. ती पवित्र असल्याने लोकप्रिय सुद्धा आहे. भगीरथ राजाने गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा जन्हू राजाने तिच्यावर आपला पहिला अधिकार सांगितला. तिला आपल्या राज्यात सर्वत्र खेळवली. मग तिचा प्रवाह पुढे जाऊ दिला, म्हणून तिला जन्हू कन्या जान्हवी असे म्हणतात. हा राजा श्रीरामांचे पूर्वी 22 पिढ्या इतका प्राचीन होता. अशा रीतीने जलप्रवाहामध्ये जान्हवी किंवा गंगा म्हणजेच भागीरथी ही भगवंताची विभूती आहे असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 32. सर्गाणामादिरन्तश्च मध्ये चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. अर्थ: हे अर्जुना, सृष्टी मात्राचा आदी मध्यांत मीच आहे. विद्यांमध्ये अध्यात्मविद्या आणि वाद करणाऱ्यांमध्ये वाद ही भगवंताची विभूती आहे असे तू समज. विवरण: सर्ग म्हणजे सृष्टी. या ब्रह्मात अनेक प्रकारच्या सृष्टी भरलेल्या आहेत. त्या सर्वांचा आदी, मध्य आणि अंत भगवंतच आहेत. म्हणून सर्व सृष्टी पाहत असताना भगवंताचे आपल्याला स्मरण व्हायला पाहिजे. अध्यात्मविद्या, ज्या विद्येने माणसाचे कल्याण होते, म्हणजेच माणसाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटता येते, तिला अध्यात्मविद्या असे म्हणतात. यामध्ये निर्गुणाची मुख्यता आहे. त्याला जाणून घेणे म्हणजेच अध्यात्मविद्या प्राप्त करणे होय. दुसऱ्या सांसारिक किंवा उपयोजित कितीही विद्या हस्तगत केल्या तरी अजून काहीतरी आपल्याला शिकायचे शिल्लक राहिलेले आहे असे आपल्याला वाटतही राहते आणि ते खरे पण असते. पण ही अध्यात्मविद्या प्राप्त झाल्यावर शिकणे किंवा जाणून घेणे काहीच शिल्लक राहत नाही. यालाच ब्रह्मविद्या असेही म्हणतात आणि ती भगवंताची विभूती आहे असं भगवंत इथे सांगत आहेत. वाद प्रवदताम अहम. वाद हा 3 प्रकारचा असतो. एक जल्पवाद, दुसरा वितंडवाद आणि तिसरा वाद किंवा संवाद. जल्पवाद म्हणजे युक्तिप्रयुक्तेने आपल्या पक्षाचे मंडन करणे व दुसऱ्या पक्षाचे खंडन करणे, म्हणजे आपली बाजू मांडणे आणि दुसऱ्या बाजूला खोडून काढणे व त्यात आपला पक्ष यशस्वी होऊन दुसऱ्याला पराजित करणे. 2. वितंडवाद. आपला कोणताही पक्ष न ठेवता केवळ दुसऱ्या पक्षाचे खंडन करणे, म्हणजे त्याला काही दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही, तुझं कसं सगळं चुकीचं आहे असं सातत्याने सांगत राहायचं. याला वितंडवाद म्हणतात आणि हा कधीसुद्धा संपत नाही. म्हणून माऊली असं म्हणतात: जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. म्हणजे हे असं वादविवाद ऐकताना त्याच्यातनं काही निष्पन्न तर होतच नाही आणि ऐकणाऱ्याला मात्र असं उत्साह येतो आणि तो सुद्धा त्याच्यात भाग घ्यायला लागतो. वाद म्हणजे कोणताही पक्षपात न ठेवता
केवळ तत्वनिर्णयासाठी आपसात जो शास्त्रार्थ किंवा विचारविनिमय केला जातो तो वाद किंवा संवाद ही भगवंताची विभूती आहे, असं भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 33. अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षरकालो धाताहं विश्वतो मुखः. अर्थ, अक्षरांपैकी अकार, समासामध्ये द्वंद्व, अक्षय काल, सर्वतोमुखी म्हणजे सर्वांचा आधार भगवंतच आहे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण. अक्षराणाम अकारोस्मी. अक्षरामध्ये अकार ही ईश्वराची विभूती आहे. ईश्वराची व्यापकता दाखविण्यासाठी हे सर्व सांगितले आहे. इतर सर्व अक्षरे ही अकाराचे परिवर्तित रूप आहेत. तोच अन्य अक्षरांचे रूपात व्यक्त झाला आहे. मूळ अक्षर अ असून सर्व वर्णमाला जणू अचे विश्वरूपच आहे. याचप्रमाणे अक्षर परमेश्वर विश्वाचे विविध रूपात प्रगट झाला आहे. अचे हे विश्वरूप म्हणजेच संपूर्ण भाषासुद्धा आहे. भगवंताचे विश्वरूप समजावून घेण्यासाठी हे अतिशय उत्तम असे साधन आहे. अ हे अक्षर देवनागरी लिपीमध्ये जसे पहिले आहे तसेच रोमन व अरबी, उर्दू या लिपीमध्ये सुद्धा ते पहिले आहे. बोलल्या जाणाऱ्या अक्षरात अचा अच प्रथम असतो. तर अगदी लहान मूलसुद्धा पहिला उच्चार अ असाच करते. द्वंद्व सामासिकस्य. समास म्हणजे सम अधिक आस, एका ठिकाणी अनेकांची उपस्थिती. द्वंद्व म्हणजे एका ठिकाणी राहणाऱ्यांचे परस्पर युद्ध. द्वंद्व समास हे दोन शब्द परस्पर विरोधी अर्थ दाखवणारे आहेत. हा शब्द एकत्रित होण्याचा भाव दर्शविते, तर दुसरा शब्द पृथक होण्याचा भाव व्यक्त करते. समासामध्ये द्वंद्व याचा अर्थ एकत्र उपस्थित राहणाऱ्यांमध्ये झगडा किंवा भांडण असा आहे. विश्वामध्ये सर्वत्र ही गोष्ट सातत्याने आपल्या निदर्शनास येते, म्हणजे सातत्याने ही गोष्ट सुरूच आहे. जसे भेदामध्ये अभेद, अविभक्ततेत विभक्तता, एकात अनेक असेच चित्र जगात सर्वत्र पाहायला मिळते. सामासिक शब्दात द्वंद्व समास हा लोकप्रिय व कदाचित सर्वात प्रथम तोच निर्माण झालेला असेल. अहमेवा क्षयकाल, ज्या काळाचा कधीही क्षय होत नाही किंवा जो कालातीत आहे आणि अनादि अनंत रूप असा सुद्धा आहे. सर्ग आणि प्रलयाची गणना सूर्यापासून होते. महाप्रलयात सूर्यही लीन होतो, तेव्हा वेळेची गणना परमात्म्यापासून होते. महाप्रलयात ब्रह्मदेव लीन होतात. महासर्गाचा म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा जितका काळ असतो तितकाच काळ महाप्रलयाचा असतो. एवढ्या दीर्घ काळाची गणना अक्षयकाळ रूपी परमात्म्यापासूनच होते. म्हणूनच अक्षयकाळ सर्वांना खाऊन टाकतो व स्वतः मात्र जसाच्या तसाच राहतो. धाताहं विश्वतो मुखः. सर्व बाजूने मुख असल्याने भगवंताची दृष्टी सर्व प्राण्यांवर सतत राहत असते. सर्वांचे धारण पोषण करण्यात भगवान खूपच सावध असतात. कोणाला कोणती वस्तू केव्हा मिळाली पाहिजे याची आठवण ठेवून अगदी योग्य वेळी त्याला ती वस्तू मिळेल अशी भगवंत व्यवस्था करतात. अशा रीतीने अकार, द्वंद्व समास, अक्षयकाल व सर्वांचे धारण पोषण करणारा जो धाता, ते सर्व भगवंताच्याच विभूती आहेत असे तू लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 34. मृत्युस्सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यतां कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. अर्थ, सर्वांचा संहार करणारा मृत्यू आणि भविष्यकाळी उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी म्हणजे भगवंत आहे. तर स्त्रियांपैकी कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा,
धृती आणि क्षमा या भगवंताच्या म्हणजेच परमेश्वराच्या विभूती आहेत. विवरण: मृत्यू सर्व हरश्चाहम. मृत्यूंमध्ये हरण करण्याची विलक्षण अशी जी शक्ती आहे, तो सर्व काही हरण करतो. मग मृत्यूनंतर येथील आठवणसुद्धा कोणाला राहत नाही. संपूर्ण हरण करून विस्मृती करण्याचे या सामर्थ्यामुळे माणसाला आत्मीयतेच्या संबंधाने जी चिंता असते, तीच आणि तशीच चिंता मागील जन्मासंबंधी सुद्धा राहिली असती. पण प्रत्यक्षात तसे होत नाही, कारण आपण मागील जन्मी कोण होतो हे आपल्याला आठवत नाही. येथे स्मरण आणि विस्मरण ह्या दोन्ही आपल्याला मिळालेल्या देणग्याच आहेत. अशा रीतीने सर्व गोष्टींचे म्हणजे स्मृतीचे सुद्धा हरण करणारा असा हा भगवंतच आहे. उद्भवश्च भविष्यता. मागील श्लोकात धारण पोषण करणारे भगवंतच आहेत असे सांगितले होते. तर येथे निर्माण होणाऱ्या सर्व उत्पत्तीचा हेतूसुद्धा भगवंतच आहेत असे इथे सांगितले जात आहे. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय सर्व काही करणारे केवळ भगवंतच आहेत असे तू समज. कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती ही क्षमा. कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या सातही जणी स्त्रियांमध्ये श्रेष्ठ मानलेल्या आहेत. यापैकी कीर्ती, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या दक्ष प्रजापतीच्या कन्या आहेत. श्री ही महर्षी भृगू यांची कन्या आहे, तर वाक ब्रह्मदेवाची कन्या आहे असे याचे पुराणामध्ये वर्णन केलेले आहे. 1. कीर्ती दक्ष प्रजापतीची कन्या, प्रियव्रत राजाची श्रेष्ठ पत्नी ही खूप धर्मशील होती असे गणेश पुराणात सांगितले आहे. सद्गुणांना अनुसरून संसारात जी काही प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळते किंवा असते तिलाच कीर्ती असे म्हणतात. 2. श्री भृगू आणि ख्याती यांची ही कन्या ही नारायणाची किंवा विष्णूची पत्नी आहे. दुसरे असेही सांगतात की समुद्र मंथनाचे वेळी ती क्षीरसागरातनं उत्पन्न झाली, तिला लक्ष्मी असे म्हणतात. लक्ष्मी नारायण. श्री विष्णू हा आदर्श गृहस्थांचा नमुना मानला जातो. स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकारच्या संपत्तीला ऐश्वर्य किंवा श्री असे म्हटले जाते. 3. वाक म्हणजे वाणी. आंभृण ऋषींची मुलगी ही ऋग्वेदातील 10:125 या सूक्ताची दृष्टी आहे. ऋषिका ज्ञानातील श्रेष्ठ कन्या, अंगिरस ऋषींची पत्नी. तसेच न्यायाचे व विवेकाचे बोलणे, ज्या वाणीला धारण केल्याने संसारात यश प्रतिष्ठा प्राप्त होते, जिच्यामुळेच मनुष्य पंडित किंवा विद्वान म्हणविला जातो. 4. स्मृती दक्षाची कन्या, अंगिरस ऋषींची पत्नी. मागील ऐकलेल्या, समजलेल्या, पाहिलेल्या गोष्टींची आठवण येण्याला स्मृती असे म्हणतात. 5. मेधा दक्षाची कन्या, धर्म ऋषींची पत्नी. बुद्धीची जी स्थायी रूपाने धारण करण्याची शक्ती असते व जिच्या योगाने विद्या योग्य रीतीने स्मरणात राहते, त्या शक्तीचे नाव मेधा असे आहे. 6. धृती धर्म ऋषींची ही पत्नी आहे किंवा मनु नामक एका रुद्राची स्त्री आहे. मनुष्याला आपला सिद्धांत, मान्यता इत्यादीवर अटळ ठेवणाऱ्या शक्तीला धृती असे म्हणतात. धृती म्हणजे धारण करण्याची शक्ती. क्षमा दक्ष कन्या, पुलह ऋषींची स्त्री किंवा पत्नी, ब्रह्मधानाची कन्या. दुसरा कोणी विनाकारण आपला अपराध केला तरी आपल्यामध्ये त्याला शिक्षा करण्याची शक्ती असूनही त्याला इह किंवा परलोकी त्या अपराधाची शिक्षा मिळू नये अशा प्रकारचा भाव आपल्या मनात ठेवून त्याला माफ करणे म्हणजे क्षमा. वरीलप्रमाणे 7 स्त्रीवाचक स्त्रियांची विभूती म्हणून भगवंताने गणना केली असली तरी पुराणात, इतिहासात अशा अनेक स्त्रिया आहेत की त्या आपल्या दैवी गुणांनी प्रसिद्धीस पावलेल्या आहेत. येथे उल्लेखिलेल्या स्त्रिया या प्रातिनिधिक आहेत, म्हणून जेथे कुठे दिव्यतेची अनुभूती येईल
ते सर्व भगवंताचीच विभूती आहे असे मानावे. कीर्ती, श्री आणि वाघ या मानवाच्या बाहेर प्रगट होणाऱ्या गोष्टी आहेत, तर स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या आपल्या अंतःकरणात प्रगट होतात असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. आज क्षमा कशी असावी किंवा कशी करावी याबाबत मी आपल्याला विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषींची एक गोष्ट अगदी थोडक्यात सांगते. एकदा विश्वामित्र ऋषी हे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले होते. त्यावेळी विश्वामित्र हे राजा होते आणि काही कारणांनी ते जंगलात वाट चुकले. त्यांच्याबरोबरचं सैन्य आणि ते स्वतः तहानेने भुकेने अतिशय व्याकुळ झाले होते आणि त्यांना वशिष्ठ ऋषींची झोपडी दिसली आणि तिथे ते गेले. आपल्या इथे राजा आला आहे असं म्हटल्यावर वशिष्ठ ऋषींनी त्यांची सर्व प्रकारची सोय केली. त्यांचं जेवण, खाण, राहणं असं सगळ्या गोष्टी केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर विश्वामित्र ऋषी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की आपली तर एवढीशी इथे कुटी आहे आणि ह्यामध्ये तुम्ही माझी एवढी सगळी व्यवस्था इतकी उत्तम रीतीने कशी काय केली? तर वशिष्ठ ऋषींनी त्यांना खरी गोष्ट सांगितली की त्यांना सांगितलं की माझ्याकडे इथे कामधेनू आहे आणि ती मला सर्व गोष्टी पुरवते. अर्थातच हा राजा आहे आणि ह्याला त्या कामधेनूची अभिलाषा मनात निर्माण झाली आणि त्या कामधेनूची त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी त्या गोष्टीला ठामपणे नकार दिला. तेव्हा आपले बळ वापरून विश्वामित्र ऋषींनी तिला नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या कामधेनूने आपल्या स्वशक्तीने काही सैन्य निर्माण केले आणि त्या सैन्याने ह्या विश्वामित्रना म्हणजे ह्या राजाला पळवून लावले. या गोष्टीचा अत्यंत त्यांना राग आला आणि अपमान वाटला आणि त्यांनी असं ठरवलं की या वशिष्ठ ऋषींसारखं आपण व्हायला पाहिजे. आणि मग त्यांनी वशिष्ठ ऋषींची सगळी माहिती घेतली. तेव्हा त्यांना असं कळलं की हे ब्रह्मऋषी आहेत आणि म्हणून यांना सगळे लोक मान देतात आणि ही जी कामधेनू आहे ती त्यांच्याकडे त्याच एका गोष्टीमुळे आहे. झालं. विश्वामित्रांच्या डोक्यात आलं की मी पण त्यांच्यासारखा होईल. त्यांनी एका क्षणात राज्याचा त्याग केला आणि ते तप करायला निघून गेले. त्याच्यानंतर विश्वामित्रांची जी गोष्ट आहे मेनकेची ती आपल्याला माहिती आहे की त्यांचं तप पाहून इंद्राला भीती वाटली आणि त्यांनी मेनकेला त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवलं आणि याप्रमाणे त्यांचा तपोभंगसुद्धा झाला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या मेनकेचा त्याग केला आणि पुन्हा तप करायला बसले. यावेळी त्यांनी अगदी भरपूर तप केलं आणि ते वशिष्ठ ऋषींच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मी आता खूप तप केलेलं आहे, तेव्हा तुम्ही मला ब्रह्मऋषी म्हणून मान्यता द्या. कारण मला ब्रह्मदेवाने आधीच सांगितलं आहे की जेव्हा वशिष्ठ ऋषी एखाद्याला ब्रह्मऋषी म्हणून मान्यता देतील तेव्हाच तो ब्रह्मऋषी होतो. आता हे सगळं ऐकल्यावर वशिष्ठ ऋषींना तर अगदी मनातून हसू आलं आणि ते म्हणाले की नाही, तुम्ही काय अजून ब्रह्मऋषीच्या योग्यतेचे झालेला नाही. ह्याचा त्यांना प्रचंड राग येतो आणि मग ते आपल्या तपो सामर्थ्याने एक कृत्या म्हणजे एक राक्षसी अशी काही निर्माण करतात की जिच्या योगे या वशिष्ठ ऋषींचे सर्व पुत्र मरून जातात. म्हणजे ती जी कृत्या असते ती त्या सर्व वशिष्ठ ऋषींच्या मुलांना मारून टाकते. वशिष्ठ ऋषींना ही गोष्ट कळते. खरं तर त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य असतं की ते एका क्षणात त्यांना शाप देऊन त्यांना भस्म करू शकले असते किंवा काहीही करू शकले असते विश्वामित्रांचं. पण विश्वामित्रांना त्यांनी इथे क्षमा केली आणि त्याबद्दल त्यांनी एक अवाक्षरसुद्धा काढलं नाही. विश्वामित्रांना आपली चूक कळून आली आणि ते आपले तप त्या कृत्याच्या निर्माण केल्यामुळे परत एकदा वाया गेलं हे त्यांच्या लक्षात आलं. अशा रीतीने अजून एकदा असं झालं आणि तिसऱ्या वेळेला त्यांचा अहंकारसुद्धा नडला आणि त्यावेळी पण त्यांना ब्रह्मऋषी ही पदवी प्राप्त झाली नाही. चौथ्या वेळी त्यांनी तप केलं आणि त्यांना ते जेव्हा वशिष्ठ ऋषींच्याकडे आले तेव्हा त्यांनी मनात असं ठरवलं होतं की आता जर ह्या वशिष्ठ ऋषींनी आपल्याला ब्रह्मऋषी म्हणून मान्यता दिली नाही तर त्यांनाच आपण संपवून टाकूया. पण त्याच वेळी नेमकी अशी घटना घडते की ज्यावेळी विश्वामित्र ऋषी वशिष्ठ ऋषींच्याकडे येतात त्यावेळी वशिष्ठ ऋषी आणि त्यांची पत्नी आपल्या कुटीच्या बाहेर अंगणात अशी छान बसलेले असतात. संध्याकाळची वेळ असते आणि बाहेर टिपूर चांदणं पडलेलं असतं.
तेव्हा अरुंधती त्यांना म्हणते की आज चांदणं खूपच छान आहे नाही का, खूप शीतल आहे, प्रसन्न आहे. तर वशिष्ठ ऋषी म्हणतात की अगं हो, हे विश्वामित्रांच्या तपासारखं अतिशय सुंदर आणि प्रसन्न असं चांदणं पडलेलं आहे. आणि आपल्या पश्चात वशिष्ठ ऋषी आपली स्तुती करतायत हे ऐकून विश्वामित्रांना आपल्या सर्व कृत्याची अगदीच मनापासनं खेद झाला, लाज वाटली आणि त्यांनी वशिष्ठ ऋषींचे पाय धरले. आणि इथे मात्र वशिष्ठ ऋषींनी त्यांना ब्रह्मऋषी असे म्हणून त्यांचा सन्मान केला, त्यांच्या ब्रह्मऋषीत्वाला मान्यता दिली. आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वशिष्ठ ऋषींजवळ सर्व प्रकारचं सामर्थ्य असून सुद्धा त्यांनी जेव्हा जेव्हा विश्वामित्रांनी वशिष्ठ ऋषींचा अपराध केला होता तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना मोठ्या मनाने क्षमा केली होती, माफ करून टाकलं होतं. आणि हेच खऱ्या क्षमेचं रूप आहे. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या दुबळ्या माणसाने आपल्यावर झालेल्या अन्यायाला घाबरून जाऊन दुर्लक्ष करणे याला क्षमा म्हणत नाहीत. पण एखाद्या सामर्थ्यवान माणसाने आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाने जर आपला अपराध केला असेल तर त्याला क्षमा करणे, त्याला माफ करणे ही खरी क्षमा आहे. अंगात सामर्थ्य असून सुद्धा त्याला शासन न करणे किंवा त्याचे वाईट न चिंतणे ही क्षमा आहे. आणि अशी ही विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषींची गोष्ट आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 35. बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. अर्थ, सामात बृहत्साम, छंदामध्ये गायत्री छंद, मासामध्ये मार्गशीर्ष व ऋतूमध्ये वसंत ऋतू या भगवंताच्या विभूती आहेत असे समजावे. विवरण: सामवेदात बृहत्साम नावाची गीती आहे. त्यात इंद्राची स्तुती केली आहे. अतिरात्र यज्ञामध्ये हे पृष्ठ स्तोत्र आहे. सामवेदात हा सर्वश्रेष्ठ व लोकप्रिय असा आहे. भगवंतांनी वेदामध्ये सामवेदाला व सामवेदामध्ये बृहत्साम याला आपली विभूती आहे असे सांगितले आहे. वेदांच्या जेवढ्या ऋचा छंदोबद्ध आहेत त्यात गायत्री छंद प्रमुख आहे. याला वेदजननी असेही म्हणतात. याच्यापासून वेद प्रगट झाले. स्मृती व शास्त्रात याचे खूप वर्णन केलेले आहे. यामध्ये स्वरूप, प्रार्थना, ध्यान हे तिन्ही परमात्म्याचेच असून याचे उपासनेने परमात्म तत्वाची प्राप्ती होते असे सांगितले आहे. मार्गशीर्ष महिना हा सगळ्यामध्ये उत्तम असा महिना आहे. यावेळी शरद ऋतू सुरू असतो. हवामान छान असते. पावसाळा थांबून सर्वत्र छान आल्हाददायक असे वातावरण असते. तसेच सर्व नवीन धान्य तयार झालेले असते. त्यामुळे सुबत्तासुद्धा असते. या नवधान्याने यज्ञ केले जायचे. तसेच असेही काही लोक मानतात की महाभारत काळात याच महिन्याने नवीन वर्षाची सुरुवात होत होती. अर्थात लोकमान्य टिळकांनी असे आपले मत मांडलेले आहे. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू. या ऋतूमध्ये पाण्याशिवाय म्हणजे पावसाशिवाय वृक्ष लता यांना नवपल्लवी म्हणजे नवीन पालवी येते. सुगंधित पुष्पांनी त्या युक्त होतात. या ऋतूमध्ये अतिशीत किंवा अतिउष्ण अशी हवा नसते. ती समशीतोष्ण अशी आल्हाददायक असते. सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण होते. अनेक पशुपक्ष्यांचा हा विणीचा हंगामही असतो. असा हा नवनिर्मितीचा वसंत ऋतू आहे आणि भगवंत याला आपली विभूती असे म्हणत आहेत. हे सर्व अर्जुनाला इथे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 36. द्यूतैः छलयतामस्मि तेज तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. अर्थ, छळ करणाऱ्यामध्ये द्यूत, तेजस्वी लोकांचे तेज, जय, निश्चय व सत्वशीलांचे सत्व या भगवंताच्या विभूती आहेत असे तू समज. विवरण: द्यूतैः छलयतामस्मि, माणसाची फसवणूक अनेक प्रकाराने होत असते. यामध्ये द्यूत हा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे
की आता जे महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू होणार आहे, तर ह्यापूर्वी साधारण 13 ते 14 वर्ष अगोदर धर्मराजांची घोर फसवणूक झाली होती आणि ती फसवणूक द्यूतामध्ये झाली होती. आता इथे एक विचार असा सुद्धा आहे की प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते व बुद्धी कर्मानुसारिणी आहे असेही म्हणतात. आणि येथे सुद्धा अगदी तसेच झाले आहे. स्वतः धर्मराज हा स्वतःला शहाणा समजत होता. नव्हे, खरं तर तो शहाणा होताही. वेदशास्त्र जाणणारा, अत्यंत धार्मिक स्वभावाचा, सात्विक असा हा धर्मशील पुरुष होता. आणि त्यांना द्यूत खेळणे हे वेदविरोधी आहे हे शास्त्राला धरून नाही, या सर्व गोष्टीचे ज्ञान होते. त्यांना त्या सर्व गोष्टी माहीत होत्या. पण एका क्षणात मोह झाल्याने ते द्यूत खेळायला बसले आणि फसले. एकदा इतका फसवला गेल्यानंतर सुद्धा पुन्हा लगेचच ती गोष्ट त्यांनी केली. म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा द्यूत खेळून मिळालेले राज्य त्यांनी परत घालवले. घटना घडणार असेल तर ती कोणी थांबवू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव सुद्धा तसे करू शकत नाही, कारण ती ब्रह्माकडून होणारी पूर्वनियोजित अशी घटना पूर्वकर्मानुसार घडते. धर्मराजाने द्यूत खेळले. त्या कर्माचे फळ 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास त्याला भोगावा लागला. धर्मराजाने जर विवेकाने आपले ज्ञानपणाला लावून द्यूत टाळले असते तर असे फळ मिळाले नसते. पण हे सर्व घडविणारा भगवंतच असल्याने ते कोणी टाळू शकत नाही. द्यूतातील छळ म्हणजे फसवणूक किंवा त्याबद्दल वाटणारे आकर्षण, ही गोष्ट आजही महाभारताप्रमाणे समाजात आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कदाचित असे हे द्यूत खेळण्याची पद्धत बदलली असेल, पण परिणाम खोटेपणा, छळ, कपट अगदी आहे तसेच चालत आलेले आहे. तेजस्वी लोक हे समाजात वेगळेच असतात. ते वेगळे वागतात. त्यांचा इतरांवर अत्यंत प्रभाव असतो. शिवाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे, राणा प्रताप, अनेक स्वातंत्र्यवीर, लोकमान्य टिळक, सावरकर इत्यादी ही त्यांची उदाहरणे आहेत. ते तेज ईश्वराचा अंश असते. समर्थ असं म्हणतात की महायज्ञ सावधपणे समयी धारिष्ट्य धरणे, अद्भुत कार्य करणे देणे ईश्वराचे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकातील विजिगीषू वृत्ती आणि त्यानुसार केलेला प्रयत्न व त्यातून मिळालेले यश किंवा जय. जसे महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले व बाजीराव पेशव्यांनी ते सर्वस्व पणाला लावून राखले, वाढवले. आता उद्योगांचा जर विचार केला तर उद्योगी लोकांचा व्यवसाय व त्यात झालेली प्रगती याचे छान उदाहरण म्हणजे आपले JRD टाटा किंवा किर्लोस्कर कुटुंब यांचा व्यवसाय ही याची अत्यंत चांगली उदाहरणे म्हणून आपल्याला सांगता येतील. मागे भगवंताने व्यवसायात्मिका बुद्धी सांगितली होती. तसेच कोणत्याही बिकट प्रसंगी धीर न सोडता जे योग्य निर्णय घेऊन स्थिर अंतःकरणाने व्यवहार करतात त्यांचे म्हणजे सत्वशीलांचे शील. अशा या सर्व भगवंताच्या जणू मूर्तीच आहेत किंवा विभूती आहेत असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 37. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनां उशना कविः. अर्थ: यादवांपैकी वासुदेव, पांडवांमध्ये अर्जुन, मुनींमध्ये व्यास आणि कवींमध्ये उशना म्हणजे शुक्राचार्य या भगवंताच्या विभूती आहेत असे तू समज. विवरण: वृष्णी वंशामध्ये देवकी आणि वसुदेवाचा जो पुत्र म्हणजेच श्रीकृष्ण किंवा वासुदेव हा भगवंताची विभूती आहे. यादवांमध्ये हा सर्वश्रेष्ठ असा आहे. अत्यंत बुद्धिमान, चतुर, शूर, युद्धनीती निपुण, उत्तम वक्ता, कलेचा भोगता अशा अनेक गुणांनी युक्त असलेला हा वासुदेव आहे. हा विष्णूचा 8वा अवतार आहे. याने अनेक दुष्टांचे निर्दारण केले आहे. गीतेसारखे तत्वज्ञान सांगून नवीन मानव धर्माची गुढी यांनी उभी केली आहे. आज हजारो वर्षानंतर सुद्धा हे तत्वज्ञान तितकेच महत्त्वाचे आणि ताजे आहे. म्हणूनच याला भगवान असे म्हटले जाते.
वेदातील अनेक अवघड गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगून सर्वांना मोक्षाचा मार्ग याने सुकर केला. असा हा वासुदेव पुत्र वासुदेव हा भगवंताची विभूती आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. आता वासुदेव म्हणजे आत्मा. श्रीकृष्ण आत्म्याचे पातळीवरून हे सांगत आहेत. तो येथे आत्मस्तुती करीत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. अर्जुन किंवा धनंजय पांडवांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा हा कुंतीचा पुत्र इंद्रकृपेने झाला होता. अत्यंत सरळ स्वभावाचा, सुस्वरूप, धनुर्विद्येत निपुण, अनेक शत्रूंना जिंकून अपार धन मिळवले म्हणून याला धनंजय असे म्हटले जाते. याचा पराक्रम भरतखंडात गाजला होता. हा श्रीकृष्णाचा आतेभाऊ, मित्र, सखा, मेहुणा, शिष्य अशा अनेक नात्यांनी प्रसिद्ध आहे. आणि पांडवांमध्ये असलेला असा हा अर्जुन माझी विभूती आहे असे स्वतः भगवंतच इथे सांगत आहेत. व्यासमुनी पराशर पुत्र वशिष्ठांचे पणतू असे हे व्यास यांनी वेदांचे 4 भाग केले. पुराणे, उपनिषदे व महाभारत असे अनेक ग्रंथ निर्माण केले. आणि मुख्य म्हणजे भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली होती. आणि असे असले तरी ती ग्रंथबद्ध करण्याचे महत्त्वाचे काम व्यासांनीच केले आहे. आणि केवळ त्यांच्याचमुळे गीतेचे कर्ते हे व्यासच आहेत आणि त्यांच्यामुळेच ही गीता आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. यांना कृष्णद्वैपायन, बादरायण अशी अन्य नावेसुद्धा आहेत. शुक हे त्यांचे पुत्र आहेत. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतः व्यासांनी आपल्याला भगवंताची विभूती असे म्हणवून घेतलेले नाही आहे, तर स्वतः भगवंतांनीच तसे सांगितले आहे. म्हणून त्यांनी केवळ इथे त्याची नोंद केली आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कवी नाम उशना. उशना म्हणजे शुक्राचार्य हे सर्वश्रेष्ठ असे कवी होते. कवी म्हणजे कविता करणारा नाही, म्हणजे आजकाल ज्यांना आपण कवी म्हणतो त्यातले हे कवी नाहीत, तर ते महापंडित, बुद्धिमान, प्रतिभावान असे होते. हे शंकराचे उपासक होते. भृगु ऋषींच्या कवी नामक पुत्राचा हे पुत्र प्रियव्रताची कन्या ऊर्जस्वती याची पत्नी होती. देवयानी ही यांची कन्या. यांना संजीवनी विद्या प्राप्त होती. देवगुरु बृहस्पतींचे यांच्याशी काही कारणाने वैर निर्माण झाले म्हणून ते आजन्म दैत्यांचे गुरु म्हणून राहिले. शंकराच्या कृपेने ते योगविद्येत निपुण झाले होते. बृहस्पती पुत्र कच संजीवनी विद्या शिकण्यासाठी यांचेकडे आला होता. अशा रीतीने वसुदेव पुत्र वासुदेव, अर्जुन, महर्षी व्यास व शुक्राचार्य हे भगवंताच्या विभूती आहेत असे इथे स्वतः भगवंतच अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.